हां, स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर प्लांट आपण जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला दिसेल की इथे हे बॉयलर आहे. या बॉयलरमध्ये वॉटर गेट्स हीटेड. इथे वॉटर हे हीट होत असतं आणि वॉटर हीट झाल्यामुळे इथे स्टीम तयार होते. या स्टीम ही जी काही स्टीम आहे या स्टीम थ्रू इथे हे जे काही टर्बाईन आहे हे टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन इज कनेक्टेड टू द जनरेटर. जनरेटरला कनेक्टेड आहे. मात्र इथे खाली ॲरो जर बघितलं तुम्ही तर यामध्ये इफ यू सी थर्मल पॉवर स्टेशन यू विल ऑब्झर्व 2 टाईप्स ऑफ टॉवर्स देअर. तर तुम्हाला इथे 2 टाईप्स ऑफ टॉवर्स दिसतील. ते टॉवर्स म्हणजे स्टॅक इथे एक दिलेले आहे डायग्रॅममध्ये. तर ही स्टॅक आहे, इकडे स्टॅक आणि इकडे हे आहे वेपर अँड हॉट एअर म्हणजेच काय कूल वॉटर टॉवर. तर कूलिंग टॉवर आहे इथे. कूलिंग टॉवर ही दिलेली आहे आणि दुसरं कंबशन गॅसेस टू स्टॅक. अशा डायग्रॅममध्ये 2 टॉवर्स हे तुम्हाला दिसत आहेत. इथे कंबशन गॅसेस टू स्टॅक म्हणजे चिमणी आपण ज्याला म्हणतो. तर याची हाईट ही खूप जास्त असते आणि हे दुसरं टॉवर आहे ते म्हणजे कूलिंग टॉवर. Compare the schematic of the thermal power station with the help of block diagram above and you will understand how the boiler, turbine, generator and the condenser are arranged in the power station. तर कंडेन्सर असेल, बॉयलर असेल, बॉयलर नंतर टर्बाईन नंतर जनरेटर आणि जनरेटरपासून ही इकडे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर डायग्रॅममध्ये बघितलं तुम्ही जनरेटरमध्ये इथे सरळ अशा स्ट्रेट लाईन्स दिसत आहेत. एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. म्हणजेच काय इथे काय होते, इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होते. तर बॉयलर आपण बघितलं. बॉयलरमध्ये जे काही वॉटर असतं, वॉटर काय होते, हीट होत असतं. त्याच पद्धतीने यामध्ये आफ्टर कंबशन ऑफ फ्युएल इथे जनरेटरला खाली पुन्हा जनरेटरमधून हे जे काही डॉटेड अशा लाईन्स आहे तुम्हाला दिल्या आहेत. तर ह्या टर्बाईनमधूनच जी काही अनयूज अशी स्टीम आहे ती कुठे येत असते, कंडेन्सरमध्ये. हा जो काही आहे ॲरो दाखवलेला मी इथे, तर हे आहे कंडेन्सर. या कंडेन्सरमध्ये जे काही स्टीम आहे ती कुठे पाठवली जाते, कूलिंग टॉवरकडे पाठवली जाते आणि या कूलिंग टॉवरमधून पुन्हा वॉटर फ्लो हा येत असतो आणि या इथे वॉर्म वॉटर जे काही आहे हे वॉर्म वॉटर पुन्हा कुठे जातं, हे बॉयलरमध्ये जात असतं. तर या पद्धतीने हे जे काही सर्क्युलेशन ऑफ वॉटर इथे दाखवलेलं आहे. कंडेन्सरमध्ये वॉर्म वॉटर आणि कूल वॉटर. या कूलिंग टॉवरच्या साहाय्याने विथ द हेल्प ऑफ कूलिंग टॉवर वॉटर गेट कूल. तर हे कूल हे होत असतं. तर यामध्ये आफ्टर कंबशन ऑफ फ्युएल कोल इन द बॉयलर द इमिटेड गॅसेस आर रिलीज टू द ॲटमॉस्फिअर थ्रू व्हेरी हाय टॉवर. तर इमिटेड गॅसेस जे काही निर्माण होतात त्यासाठी ते बाहेर पडण्यासाठी एक हाय टॉवर इथे हे दिलेलं आहे, ज्याला आपण स्टॅक असं म्हणतो. स्टॅक म्हणजे चिमणीच्या साहाय्याने ते बाहेर टाकले जातात. यामध्ये ते गॅसेस हे इमिट होतात, बाहेर टाकले जातात. वन्स द टर्बाईन इज रोटेटेड, एकदा का टर्बाईन हे रोटेट व्हायला सुरुवात झाली तर युजिंग स्टीमच्या साहाय्याने ॲट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशरला हे टर्बाईन रोटेट्स व्हायला सुरुवात झाली. आफ्टर दॅट स्टीम टेम्परेचर अँड प्रेशर इज डिक्रीजेस. दिस स्टीम इज कन्वर्टेड बॅक इन टू द वॉटर. पुन्हा ह्या स्टीमचं कन्वर्शन कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होत असतं. पुन्हा ह्या स्टीमचं कन्वर्शन हे वॉटरमध्ये होतं. दिस स्टीम इज कन्वर्टेड बॅक टू द वॉटर बाय टेकिंग आउट हीट फ्रॉम आउटसाईड. तर ते हीट घेत असते आणि पुन्हा त्याचं रूपांतर हे वॉटरमध्ये होत असते. फ्रॉम कंडेन्सरपासून ती हीट घेते. हीट एनर्जी इन द स्टीम. तर स्टीममध्ये जी काही हीट एनर्जी असते इज गिवन टू द वॉटर. पुन्हा स्टीमचं रूपांतर हे वॉटरमध्ये होतं. अँड द स्टीम कंडेन्स बॅक टू वॉटर. पुन्हा स्टीम ही कंडेन्स होते. कंडेन्स होणे
म्हणजे एखादी स्टीम किंवा एखादी स्टीम हे आपण थंड केली, कूल केली, तर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे की गॅसेस वॉटर वेपरचं ट्रान्सफॉर्मेशन, वॉटर वेपर्स आपण कूल केले, कंडेन्स केले कंडेन्सेशन मेथडने, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वॉटरमध्ये होत असतं. द वॉटर इन द कूलिंग टॉवर इज सर्क्युलेटेड. अशा पद्धतीने ते कूलिंग टॉवरमध्ये ते वॉटर काय होतं, सर्क्युलेट होतं थ्रू कंडेन्सरच्या साहाय्याने. आणि म्हणून इथे हे कंडेन्सर हे जोडलेलं आहे. तर हे कंडेन्सरमध्ये इथे अनयूज अशी स्टीम जी काय आहे, या स्टीमचं रूपांतर कंडेन्सरमध्ये वॉटरमध्ये होत असतं. आणि पुन्हा हे वॉटर कुठे जातं, या पद्धतीने हे बॉयलरमध्ये जात असतं. इथे एक पंप तुम्हाला लावलेला आहे. फ्लो जो काही आहे, हाय प्रेशरने होणारा जो काही प्रेशर आहे तो मेंटेन करण्यासाठी इथे हा पंप हा तुम्हाला लावलेला दिसेल तुम्हाला इथे. हीट एनर्जी इन द स्टीम इज गिवन आउट टू द वॉटर अँड द स्टीम कंडेन्स बॅक टू वॉटर. पुन्हा स्टीम ही कंडेन्स होत असते, कूल होत असते आणि त्याचं रूपांतर हे वॉटरमध्ये होतं. द हीट ॲब्सॉर्ब बाय द वॉटर इज देन रिलीज टू द ॲटमॉस्फिअर. आणि ती हीट जी काही आहे ही ॲटमॉस्फिअरमध्ये सोडली जाते थ्रू वॉटर वेपरच्या साह्याने. अँड हिटेड एअर थ्रू कूलिंग टॉवर. तर जी काही हॉट वॉटर आहे, हॉट एअर असेल तर हिटेड एअर म्हणजे हॉट एअर ही या कूलिंग टॉवरच्या साह्याने बाहेर पडत असतं. अल्दो थर्मल पॉवर जनरेशन जर आपण बघितलं तर थर्मल पॉवर जनरेशन इज अ मेजर वे ऑफ इलेक्ट्रिसिटी. हा जरी खूप मोठा असा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा मोठा असा मार्ग असला तरीसुद्धा इट सफर्स फ्रॉम सर्टन प्रॉब्लेम्स. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स हे क्रिएट होत असताना दिसतात. फॉर एक्झाम्पल एअर पोल्युशन असेल किंवा डिप्लिशन ऑफ फॉसिल फ्युएल्स असेल, तर ते आपण बघूया. तर या पद्धतीने हे थर्मल पॉवर स्टेशन आपण बघितलं. या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये सुरुवातीला आपण बघितलं हे बॉयलर आहे, बॉयलरला कनेक्टेड हे टर्बाईन आहे, टर्बाईनला कनेक्टेड हे जनरेटर आहे. आणि इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दीज आर इंडिकेट्स इलेक्ट्रिकल एनर्जी ऑर इलेक्ट्रिसिटी. इथे टर्बाईनला इथे खाली डाऊनवर्ड ॲरो हा दाखवलेला आहे. टर्बाईन्सला डाऊनवर्ड ॲरो हा दाखवला आहे म्हणजे इथे खाली कंडेन्सर हा जोडलेला आहे. आणि या कंडेन्सर मधून जे वॉटर आहे ते कूलिंग टॉवरकडे हे जात असतं. आणि पुन्हा कूलिंग टॉवरकडून ही जी काही स्टीम आहे कूल झाल्यावर पुन्हा हे वॉर्म वॉटर आणि हे कूल वॉटर असे हे कूलिंग टॉवरमधून हे कूल वॉटर येतं इथे. आणि पुन्हा हे वॉर्म झाल्यावर हे वॉटर हे बॉयलरमध्ये जात असतं आणि बॉयलरमध्ये इथे बॉईल हे वॉटर होतं आणि त्यापासून स्टीम ही तयार होते. तर या पद्धतीने इथे कूलिंग टॉवर आहे. या कूलिंग टॉवरमध्ये हॉट एअर ही बाहेर टाकली जाते. वेपर्स असेल हॉट वेपर तर ते हॉट एअर ही बाहेर टाकले जाते. आणि इथे जे काही आहे इमिशन ऑफ गॅसेस या स्टॅकमधून कंबशन गॅसेस टू स्टॅक इथून हे बाहेर पडतात. तर या पद्धतीने हा स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर प्लांट्स हे तुम्हाला दिलेला आहे. तर आपण बघितलं की हा जरी मेजर वे आहे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्याचा, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करण्याचा जरी थर्मल पॉवर प्लांट हा मोठा असा मार्ग असला तरीसुद्धा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. फॉर एक्झाम्पल फर्स्ट प्रॉब्लेम्स जर बघितला तर यामध्ये एअर पोल्युशन होत असतं. एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. बर्निंग ऑफ कोल हे आपण जसं जाळतो तसं एअर पोल्युशन हे होत असतं. बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स इन द इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू द हेल्थ. आणि हे कसे आहेत आपल्या हेल्थसाठी हार्मफुल आहेत. सेकंड जर बघितलं अलॉंग विथ द इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर ऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे. त्याच पद्धतीने सूट पार्टिकल्स, जे काही सूट पार्टिकल्स आहेत, सूट पार्टिकल्स आर अल्सो रिलीज इन टू द एन्व्हायरमेंट. सूट पार्टिकल्स म्हणजे काजळी जे काही आहे
इट इज अ फाईन पार्टिकल्स. सूट पार्टिकल्स इट इज अ फाईन असे स्मॉलेस्ट पार्टिकल्स असतात आणि त्याचा इफेक्ट आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमवर होत असतो. दिस मे कॉज सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. ते आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला डॅमेज करत असतात किंवा त्यापासून आपल्याला सूट पार्टिकल्स पासून आपल्याला अस्थमासारखे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स हे होत असतात. तसंच थर्ड प्रॉब्लेम जर आपण बघितला, द रिझल्ट्स ऑफ द फ्युएल यूज इन दिस मेथड. तर आपण जे काही फ्युएल वापरतोय फॉसिल फ्युएल्स, इट इज लिमिटेड, ते संपणारे आहेत. दॅट इज कोल आर लिमिटेड. इथे आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोल हा यूज करतो. तर कोल जर बघितलं तर कोल तयार होण्यासाठी इट इज अ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो द प्रोसेस ऑफ कोल फॉर्मेशन ऑफ प्रोसेस ऑफ कोल इज टेकिंग प्लेस. तर कोल फॉर्म होण्यासाठी आपल्याला मिलियन्स ऑफ इयर्स हा वर्षाचा कालावधी लागत असतो. मात्र थर्मल पॉवर प्लांटमध्ये जर आपण सतत कोलचा यूज केला तर एक दिवस इन फ्युचर देअर विल बी लिमिटेशन्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द कोल. तर त्यामुळे काय होणार, त्याच्यामध्ये कोल वापरण्यामध्ये काय येतील, मर्यादा येतील आणि हा थर्मल पॉवर प्लांटचा तो एक काय झाला प्रॉब्लेम्स झाला किंवा हा डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला म्हणता येईल. तर थर्मल पॉवर प्लांट जर बघितलं तर यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. मात्र त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. ते म्हणजे एअर पोल्युशन होतं, नंतर सूट पार्टिकल्स, व्हेरी फाईन पार्टिकल्स, गॅसेस पार्टिकल्स क्रिएट रेस्पिरेटरी सिस्टीम डॅमेज. तर रेस्पिरेटरी सिस्टीम डॅमेज करत असतात, लाईक अस्थमा किंवा रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स आपल्याला होत असतात. आणि कोल्स आर लिमिटेड हे, आणि त्यामुळे कोल्स इन फ्युचर लिमिटेशन्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द कोल हा एक प्रॉब्लेम्स आपल्याला इथे सांगता येईल. सम मेजर थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया अँड देअर कॅपॅसिटी तुम्हाला ही दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं प्लेस विंध्यानगर जर बघितलं मध्य प्रदेशमध्ये, तर तिथे 4760 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी ही या पॉवर प्लांटमध्ये, थर्मल पॉवर प्लांटमध्ये तयार होत असते. नंतर मुंद्रा हे गुजरातमध्ये येतं. त्या गुजरात या पॉवर प्लांटमध्ये किंवा या गुजरात इथे असणाऱ्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये 4620 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. नंतर पुन्हा मुंद्रा इथे जर बघितली तर साधारणतः 4000 मेगावॅटची कॅपॅसिटी असणारी इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होत असते. तामनार आहे छत्तीसगडमध्ये, तिथे सुद्धा 3400 मेगावॅट कॅपॅसिटी इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड. चंद्रपूर आहे महाराष्ट्रामध्ये, तर तिथे 3340 मेगावॅट कॅपॅसिटी असणारी इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस होते. कशापासून, थर्मल पॉवर प्लांटपासून किंवा कोलपासून. तर या पद्धतीने काही सम मेजर थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया, भारतामध्ये जे काही आहेत, विंध्यानगर, मुंद्रा, तामनार, चंद्रपूर, इथे डिफरंट टाइप्स कॅपॅसिटी ऑफ मेगावॅटची इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होण्याची डिफरंट कॅपॅसिटी ही तुम्हाला दिलेली आहे. नंतरचा सेकंड पॉवर प्लांट आपण अभ्यासणार आहोत, तो म्हणजे पॉवर प्लांट बेस ऑन न्यूक्लिअर एनर्जी. न्यूक्लिअर एनर्जीच्या बेसवर असणारा पॉवर प्लांट म्हणजे स्टेशन किंवा ठिकाण, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी काय होत असते, जनरेट होत असते, त्याला आपण प्लांट असं म्हणतो किंवा ते स्टेशन आपण त्याला म्हणतो, जिथे इलेक्ट्रिकल एनर्जी ही जनरेट होत असते. तर सेकंड आहे पॉवर प्लांट बेस ऑन न्यूक्लिअर एनर्जी. इन द पॉवर प्लांट बेस ऑन न्यूक्लिअर एनर्जी also steam turbine is used to rotate. तर या ठिकाणी सुद्धा स्टीम टर्बाईनच्या साह्यानेच इलेक्ट्रिकल एनर्जी ही जनरेट होत असते. तर यामध्ये जनरेटर ही रोटेट होत असतं. टर्बाईनला जनरेटर हे जोडलेलं असतं स्टीम टर्बाईनला
आणि स्टीम टर्बाईन इज कनेक्टेड टू द जनरेटर अँड जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस होत असते. हाऊएव्हर जनरेटर इट इज अ डिव्हाइस, ते एक प्रकारचं डिव्हाइस आहे. हाऊएव्हर हिअर एनर्जी रिलीज बाय फ्युजन ऑफ न्यूक्लियाय ऑफ ॲटम लाईक युरेनियम और प्लुटोनियम इज यूज टू जनरेट द स्टीम ऑफ हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. तर या न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जर बघितलं तर 2 टाईप्स ऑफ रिॲक्शन होत असतात. मग 2 टाईप्स ऑफ रिॲक्शन कोणत्या होतात? एक फिजन रिॲक्शन होते आणि एक फ्युजन रिॲक्शन होते. फिजन रिॲक्शन मीन्स स्प्लिट द न्यूक्लियाय. तर इथे फिजन म्हणजे न्यूक्लियाय हा स्प्लिट होतो, न्यूक्लियाचे तुकडे होतात. आणि फ्युजन म्हणजेच काय की इथे पुन्हा डिफरन्स न्यूट्रॉन्स असतील किंवा युरेनियम असतील जे तयार झालेले आहेत ते पुन्हा फ्युजन त्यांचं होतं. तर अशा प्रकारे 2 टाईप्सच्या रिॲक्शन्स याच्यामध्ये आहे. तर एनर्जी रिलीज बाय फिजन ऑफ न्यूक्लियाय. तर न्यूक्लियायचं फिजन होतं म्हणजे न्यूक्लियाय हा स्प्लिट होतो. स्प्लिट होतो. आता न्यूक्लियाय म्हणजे काय की याच्यामध्ये न्यूक्लियाय तुम्हाला माहिती आहे, ॲटम जर बघितलं कोणत्याही एलिमेंटचा ॲटम आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये काय असतं, इट इज मेन पार्ट, त्याला म्हणतो आपण न्यूक्लियस. तर न्यूक्लियायचं फिजन होतं म्हणजे न्यूक्लियाय स्प्लिट होतो. मग याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कोणाचा यूज होतो, कोणत्या प्रकारच्या ॲटमचा यूज होतो किंवा एलिमेंटचा यूज होतो? तर यामध्ये मोस्टली युरेनियम असेल, प्लुटोनियम असेल, थोरियम असेल. म्हणजेच काय की यामध्ये हेवी एलिमेंट जे काही आहेत, पिरियॉडिक टेबलचा तुम्ही अभ्यास केला असेल सायन्स 1मध्ये, त्याच्यामध्ये जे हेवी एलिमेंट्स आहेत या हेवी एलिमेंट्सचा यूज करून ही इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. तर यासाठी हेवी एलिमेंट्स म्हणजे लाईक युरेनियम मोस्टली घेतात. युरेनियम असेल किंवा प्लुटोनियम असेल. तर युरेनियम का हे घेतात? कारण यांचे आयसोटोप्स आहेत. तर हेवी एलिमेंटचे युरेनियम 235 या आयसोटोपचा यूज या जनरेशनसाठी, इलेक्ट्रिकल जनरेशनसाठी केला जातो. मग युरेनियमचं जे काही न्यूक्लियस आहे, हे युरेनियमचं न्यूक्लियस हे स्प्लिट केलं जातं, ते तोडलं जातं, फिजन केलं जातं त्याचं. आणि त्यापासून स्टीम ही तयार केली जाते. हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर असणारी स्टीम ही त्या ठिकाणी प्रोड्यूस होते. आणि त्यापासून द एनर्जी इन द स्टीम, त्या एनर्जीच्या साहाय्याने, स्टीममध्ये असणारी जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीच्या साहाय्याने द टर्बाईन हे रोटेट केलं जातं, विच इन टर्न ड्राईव्स द जनरेटर प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. आणि त्या स्टीम टर्बाईनला इट इज कनेक्टेड जनरेटर हे कनेक्ट असतं. जर वेन एवर ब्लेड्स ऑफ टर्बाईन्स आर रिमूव द rotate the turbines, generator also rotate and produce electricity, which in turn drives the generator producing electricity. तर त्याचा तुम्हाला फ्लो चार्ट दिलेला आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा 5.8मध्ये तो दिलेला आहे. तर यामध्ये इथे आपण जर पाहिलं न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फिजन. तर न्यूक्लिअर फिजन ही रिॲक्शन घडून येण्यासाठी इथे एक न्यूक्लिअर रिॲक्टर असतं. या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फिजनची रिॲक्शन ही घडत असते. न्यूक्लिअर फिजन म्हणजे न्यूक्लियसचं फिजन किंवा न्यूक्लियस हा स्प्लिट केला जातो, तो बंबार्ड केला जातो न्यूट्रॉनच्या साहाय्याने तो बंबार्ड केला जातो किंवा स्ट्राईक केला जातो. तर यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फिजन हे होत असतं. नंतर सेकंड आपण याच्यामध्ये जर बघितलं, सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. म्हणजेच काय, आता तुम्हाला माहिती असेल की आपण आधीचा थर्मल पॉवर प्लांटमध्ये बघितलं की वॉटर जे काही असतं, वॉटरपासून स्टीम तयार होते. ती कशाने होते? बॉयलरने होते. तर इथे सुद्धा त्याच पद्धतीने बॉयलर हे असतं. तर एक अशी सिस्टीम असते फॉर स्टीम जनरेशन, स्टीम प्रोड्यूस होण्यासाठी, वॉटरपासून स्टीम प्रोड्यूस होण्यासाठी इथे ही सिस्टीम असते, सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. नंतर स्टीम जनरेट झाली की ती स्टीम टर्बाईन
मध्ये येते आणि कायनेटिक एनर्जीच्या सहाय्याने स्टीम टर्बाईन रोटेट झाले की ती कुठे जाते, जनरेटरमध्ये जात असते. आणि जनरेटर जसं स्टीम टर्बाईन रोटेट होतं, जनरेटर रोटेट होतं आणि त्यामधून इलेक्ट्रिकल एनर्जी ही जनरेट होत असते. तर स्टीम टर्बाईनला इथे बघा खाली डाऊनवर्ड ॲरो हा दाखवलेला आहे. तर इथे एक अशी सिस्टीम असते, सिस्टीम फॉर कन्व्हर्शन ऑफ स्टीम बॅक इनटू वॉटर. म्हणजेच काय, स्टीम टर्बाईनमध्ये एकदा का आपण बघितलं की हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरने स्टीम टर्बाईन ही होत असते. हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशरने स्टीम टर्बाईन हे रोटेट होत असतं. आणि रोटेट होत असताना एकदा का रोटेट झालं की स्टीम टर्बाईन काय होते, एकदा का रोटेट झालं की टेम्परेचर आणि प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं स्टीमचं. तर अशा वेळेला ती स्टीम कुठे होते, मग खाली हा जो काही ॲरो आहे, जी अनयूज अशी स्टीम आहे, तर त्या अनयूज अशा स्टीमचं पुन्हा त्या स्टीमचा यूज होण्यासाठी एक सिस्टीम असते इथे, सिस्टीम फॉर कन्व्हर्शन ऑफ स्टीम बॅक इनटू वॉटर. तर त्या स्टीमचं कन्व्हर्शन पुन्हा वॉटरमध्ये होतं आणि पुन्हा वॉटरमध्ये झाल्यावर ते कुठे जात असते, पुन्हा स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर. तर पुन्हा ती बॉयलरमध्ये जात असते. किंवा मग इथे बॉयलर हा स्पेसिफिक असा बॉयलर हा दिलेला नाही आहे तुम्हाला. सेकंड जे हे बघितलं आपण, सेकंड बॉक्स सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फ्रॉम वॉटर, तर इथे स्टीम त्या वॉटरचं कन्व्हर्शन पुन्हा स्टीममध्ये होत असतं. तर इथे आपण न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर फ्युजन हे कोणाचं घडून आणतो, युरेनियमचं. तर युरेनियमला न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये हे फ्युजन रिॲक्शन होण्यासाठी घेत असतात. हिअर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड, तर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू थर्मल एनर्जी. या पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन हे कशामध्ये होतं, न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन हे थर्मल एनर्जीमध्ये होतं. आणि थर्मल एनर्जी इज अगेन कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ अ स्टीम. तर थर्मल एनर्जीचं कन्व्हर्शन पुन्हा कायनेटिक एनर्जी ऑफ अ स्टीमच्या कायनेटिक एनर्जीमध्ये. म्हणजेच काय की स्टीमला काय होते, स्टीमला गतिज ऊर्जा ही प्राप्त होत असते. आणि गतिज ऊर्जा प्राप्त झाली, कायनेटिक एनर्जी ऑफ अ स्टीम इज कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ अ टर्बाईन. तर जी काही स्टीमला कायनेटिक एनर्जी प्राप्त झालेली असते त्याचं कन्व्हर्शन पुन्हा टर्बाईन रोटेट होण्यामध्ये होतं आहे. म्हणजेच काय की कायनेटिक एनर्जी ऑफ अ टर्बाईनमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. अँड फायनली, आणि शेवटी, कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि मग नंतर कायनेटिक एनर्जी ऑफ अ टर्बाईन इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. तर स्टेप बाय स्टेप होत असतं. अगदीच लगेचच फ्युजन रिॲक्शन झाली आणि फ्युजन रिॲक्शन झाली असं नाही. तर यामध्ये आपण जर बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये एनर्जी ही तयार होत असते न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये. तर यामध्ये आपण पाहिलं की न्यूक्लिअर एनर्जी जी काही आहे, न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन हे थर्मल एनर्जीमध्ये होतं. थर्मल एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ अ स्टीममध्ये होतं. स्टीममध्ये झालं की पुन्हा कायनेटिक एनर्जी ऑफ अ स्टीम इज कन्व्हर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ अ टर्बाईन. अँड अगेन कायनेटिक एनर्जी ऑफ अ टर्बाईन इज कन्व्हर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हे स्टेप बाय स्टेप होत असतं. हे जे काही आहे हे स्टेप बाय स्टेप होतो. तर हे एनर्जी फ्लो जर आपण बघितला, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट किंवा एनर्जी फ्लो जर बघितला, तर न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, थर्मल एनर्जीमध्ये, ॲज गिवन इन फिगर 5.9 मध्ये तुम्हाला दिलं आहे. तर न्यूक्लिअर एनर्जीचं कन्व्हर्शन हे थर्मल एनर्जीमध्ये होतं. थर्मल एनर्जीचं कन्व्हर्शन नंतर कायनेटिक एनर्जीच्या स्टीममध्ये होतं. कायनेटिक एनर्जी इन अ स्टीम इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी इन अ टर्बाईन. अँड सो कायनेटिक एनर्जी इन अ टर्बाईन, its blade rotated and turbine drives into the generator and produce electrical energy or electricity
इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. तर या पद्धतीने न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे तयार होत असतात. तर यामध्ये कशा पद्धतीने हे तयार होते, एनर्जी जनरेट होते ते आपण बघूया. तर यामध्ये वेन न्यूट्रॉन, तर न्यूट्रॉन इज बॉम्बार्डेड ऑन ॲटम ऑफ युरेनियम 235. तर युरेनियम 235 हे काय आयसोटोप आहे, युरेनियमचा आयसोटोप आहे. तर युरेनियम आयसोटोप कोणतं घेतात, युरेनियम 235 हे घेतलं जातं आणि ते युरेनियम 235 हे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ठेवतात आणि त्यामध्ये न्यूट्रॉनचा बॉम्बार्डिंग केलं जातं. त्या युरेनियम 235च्या न्यूक्लियायवर किंवा न्यूक्लियसवर न्यूट्रॉनचं काय केलं जातं, स्ट्राईक केलं जातं किंवा बॉम्बार्डेड केलं जातं. न्यूट्रॉन इज बॉम्बार्डेड ऑन अ ॲटम ऑफ युरेनियम, ऑन अ ॲटम ऑफ युरेनियम 235. इट ॲब्सॉर्ब द न्यूट्रॉन आणि त्यामुळे काय होतं, तो न्यूट्रॉन हा ॲब्सॉर्ब होत असतो. इट ॲब्सॉर्ब्स द न्यूट्रॉन अँड कन्वर्ट्स इनटू द आयसोटोप युरेनियम 236. बघा, एकने हे वाढलं ॲटॉमिक नंबर, बरोबर. तर यामध्ये युरेनियम ॲब्सॉर्ब न्यूट्रॉन युरेनियम 235चं न्यूक्लियस हे न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब करतो आणि न्यूट्रॉन ॲब्सॉर्ब केल्यामुळे या युरेनियम 235चं रूपांतर हे युरेनियम 236मध्ये होतं, लक्षात घ्या. तर युरेनियम 236 हा इट इज ऑल्सो आयसोटोप्स ऑफ युरेनियम, हा सुद्धा युरेनियमचा आयसोटोप्स आहे. आणि युरेनियम 236 बीइंग इज एक्स्ट्रीमली अनस्टेबल. तर युरेनियम 235 जर बघितला तर तो स्टेबल असा आहे, मात्र युरेनियम 236 हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल मीन्स हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे, लक्षात घ्या. हा अनस्टेबल आहे आणि हा अनस्टेबल असल्यामुळे त्याची जी काही रिॲक्शन असते ती फास्ट असते. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स हे फास्ट रिॲक्शन्स आपल्याला प्रेझेंट करतात. त्यामुळे अनस्टेबल हा युरेनियम 236 जर बघितला तर तो अनस्टेबल असतो आणि त्यामुळे इट इज कन्वर्टेड इनटू ॲटम ऑफ बेरियम अँड ॲटम ऑफ क्रिप्टॉन. तर त्याचं कन्वर्शन हे कशामध्ये होतं, बेरियम आणि क्रिप्टॉनच्या ॲटममध्ये होतं थ्रू अ प्रोसेस ऑफ फिजन. तर इथे फिजन ही प्रोसेस होते, लक्षात घ्या. तर यामध्ये बेरियम अँड क्रिप्टॉनमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि बेरियम आणि क्रिप्टॉनमध्ये रूपांतर झाल्यावर, कारण तो अनस्टेबल असतो, तर यामध्ये ही फिजनची प्रोसेस जर बघितली, अ प्रोसेस ऑफ फिजन इज रिलीज 3 न्यूट्रॉन्स. त्याच पद्धतीने आपण बघितलं त्यामध्ये 3 न्यूट्रॉन्स हे रिलीज होत असतात. म्हणजेच काय की युरेनियम 236ची फिजन रिॲक्शन जर बघितली तर त्यामध्ये आपल्याला बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन्स हे प्रोड्यूस होत असतात. अँड 200 मेगावॅट एनर्जी इज ऑल्सो जनरेटेड. तर त्यामध्ये 200 मेगावॅट एनर्जी ही जनरेट होत असते. पुन्हा अगेन दिस 3 न्यूट्रॉन्स जनरेटेड इन दिस प्रोसेस, ते जे काही 3 न्यूट्रॉन्स हे जनरेट झालेले असतात या प्रोसेसमध्ये, फिजन प्रोसेसमध्ये, कॉज फिजन ऑफ 3 अदर युरेनियम. पुन्हा हे 3 न्यूट्रॉन काय होतात, ते पुन्हा दुसऱ्या प्रोसेसलाच म्हणजे काय की फिजनची पुन्हा ते युरेनियमसोबत त्यांची काय होते, रिॲक्शन होत असते, लक्षात घ्या. तर इन दिस प्रोसेस फिजन ऑफ 3 अदर, तर युरेनियम 235 ॲटम्सच्या सोबत हे जे काही 3 जनरेटेड न्यूट्रॉन्स आहेत त्यांची पुन्हा काय होते, रिॲक्शन होत असते, रिलीजिंग मोर एनर्जी. आणि ही जी काही रिॲक्शन्स आहे ही सतत सुरूच असते. म्हणजे जिथे युरेनियम 235 हे एकच आपण ॲटम घेतलेला होता, सपोज आपण एक ॲटम युरेनियम 235चा घेतला, तर या युरेनियम 235वर न्यूट्रॉनला आपण बॉम्बार्डेड केलं, तर त्यापासून आपल्याला बेरियम, क्रिप्टॉन आणि क्रिप्टॉन अँड 3 न्यूक्लिआय आर जनरेटेड. अँड
200 मेगावॅट एनर्जी इज ऑल्सो प्रोड्यूस. तर या पद्धतीने आपल्याला हे प्रॉडक्ट्स मिळतात. तेच जे काही 3 न्यूट्रॉन्स हे तयार झालेले असतात ते अगेन पार्टिसिपेट द नेक्स्ट 3 other uranium-235 reactions and release more energy and releasing more and more energy. तर ही प्रोसेस ही सतत सुरूच असते आणि अशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी इथे मिळत असते. तर इथे ही डायग्रॅममध्ये तुम्हाला जर बघितलं, द न्यूट्रॉन्स रिलीज इन दिस रिॲक्शन रिलीज मोर एनर्जी थ्रू फ्युजन ऑफ मोर युरेनियम न्यूक्लियाय. तर इथे आपण हा इथे किती एकच न्यूट्रॉन दिला आहे. हा एक न्यूट्रॉन इथे दिलेला आहे आणि इथे हे uranium-235 आपण घेतला आहे. तर हा न्यूट्रॉनचं काय होतं इथे, न्यूट्रॉन आर बॉम्बार्डिंग द न्यूक्लियाय ऑफ युरेनियम. तर एक युरेनियमचं ॲटम आपण घेतला, एक न्यूट्रॉन त्याच्यावर बॉम्बार्ड होतोय आणि त्यापासून न्यूट्रॉनचं ॲब्सॉर्प्शन झाल्यामुळे इथे uranium-236 हे नवीन आयसोटोप्स आपल्याला मिळालेलं आहे. आणि हे आयसोटोप्स कसं आहे, तर हे अनस्टेबल असल्यामुळे किंवा हायली रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे uranium-235 पेक्षा हायली अनस्टेबल असल्यामुळे तो रिॲक्शनमध्ये लगेच त्यापासून त्याचं न्यूक्लिअर फ्युजन होतं आणि न्यूक्लिअर फ्युजन झाल्यावर इथे जर बघितलं आपण बेरियम आपल्याला मिळालेला आहे. नंतर इथे एक क्रिप्टॉन मिळाले आणि मध्ये हे 3 न्यूट्रॉन्स मिळाले. हे दिस 3 न्यूट्रॉन्स आर अगेन पार्टिसिपेट और दिस 3 न्यूट्रॉन्स अगेन बॉम्बार्डेड इन अदर 3 uranium-235 याच्यावर ते बॉम्बार्डेड झालेले आहेत. आणि पुन्हा या 1 पासून जर बघितले तर पुन्हा इथे हे जे काही ग्रे कलरचं तुम्हाला इथे सर्कल दिसतंय हे uranium-236 आहे आणि या uranium-236 पासून पुन्हा बेरियम हा ग्रीन कलरचा क्रिप्टॉन आणि इथे 3 न्यूट्रॉन्स हे पुन्हा प्रोड्यूस होत आहेत. आणि असे प्रत्येक स्टेपला 200 एका याच्यापासून 200 मेगावॅट, इथे 200 मेगावॅट म्हणजेच इथे 3च्या याच्यात जर बघितली तर आधी 9 याच्यामध्ये हे न्यूट्रॉन्स प्रोड्यूस होतात आणि पुन्हा 27 असं जर आपण बघितलं तर इथे न्यूक्लिअर फ्युजनची ही एक प्रकारची चेन रिॲक्शन आहे, एक साखळी तयार झालेली आहे. इथे पूर्ण साखळी ही तुम्हाला चेन रिॲक्शन ही दिसेल. तर द न्यूट्रॉन्स रिलीज इन दिस रिॲक्शन रिलीज मोर अँड मोर एनर्जी थ्रू फ्युजन ऑफ मोर युरेनियम न्यूक्लियाय. जसं आपण युरेनियम न्यूक्लियाय हे घेणार तसं याच्यामध्ये मोर एनर्जी ही प्रोड्यूस होते. दिस प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ uranium-235 ॲटम्स कंटिन्युअस. तर ही जी काही फ्युजन रिॲक्शन आहे uranium-235 ॲटम कंटिन्युअस अँड इज कॉल्ड ॲज चेन रिॲक्शन. त्याला काय म्हणतात, साखळी अभिक्रिया किंवा त्याला चेन रिॲक्शन असं म्हणतात. इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये जर बघितलं कंट्रोल चेन रिॲक्शन्स रिझल्ट्स इन रिलीज ऑफ थर्मल एनर्जी. तर यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन हे होत असताना ही जी काही चेन आहे, ही चेन रिॲक्शन जी काही आहे ही कंट्रोल केली जाते. तर इन कंट्रोल चेन रिॲक्शन आणि त्यामुळे ही रिॲक्शनला जर आपण कंट्रोल केली तर त्यापासून आपल्याला थर्मल एनर्जी ही मिळवता येते. ऑफ थर्मल एनर्जी विच इज यूज फॉर इलेक्ट्रिकल. आणि मग ह्या थर्मल एनर्जी जी मिळवतो आपण त्या थर्मल एनर्जीच्या सहाय्याने पुन्हा इलेक्ट्रिक एनर्जी ही जनरेशन आपल्याला करता येते. तर या पद्धतीने दिस थर्मल एनर्जी यूज टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी विथ द हेल्प ऑफ जनरेटर. तर या पद्धतीने आपण त्याचं कन्वर्शन न्यूक्लिअर एनर्जीचं याच्यामध्ये करू शकतो, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये त्याचं कन्वर्शन आपण करू शकतो.